दौंड तालुक्यातील वाखारी येथील अंबिका कला केंद्रामध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आणि या संदर्भात यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिसांनी 3 जणांना अटक केलेली आहे. याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव धडसर आहेत. सर, खरं तर या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे. नेमका गोळीबार करण्यामागचं कारण काय? सद्य स्थितीमध्ये तपासाच्या अनुषंगानं जेवढी आमची कारवाई झालेली आहे त्यामध्ये ते असं आहे की त्या ठिकाणी नाच गाणी करताना त्या ठिकाणी मस्तीच्या ह्याच्यातून त्यांनी तो फायर केलेला आहे असं समजतंय. बाकी 3 आरोपी जे आहेत यामधले ते 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि एक आरोपी ॲब्स्कॉन्डर आहे. त्याला पकडण्यासाठी आमची 2 टीम त्या ठिकाणी काम करतायत आणि सदर जे आरोपी आहेत त्या अटक केलेल्या आरोपींकडून आपण गुन्ह्यामध्ये वापरलेलं शस्त्रही जप्त केलेलं आहे आणि इथून पुढची जी कायदेशीर कारवाई आहे त्या सर्व कारवाई आता इथून पुढे करणार आहोत. सर, हे नेमके आरोपी कुठले आहेत? काल पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नंतर अटक केलेली आहे की नेमके कुठले कुठले आणि त्यांची नावं काय आहेत? सर, हे आरोपी पुणे जिल्ह्यातीलच आहेत. यांची नावं काल आपल्याला ॲडिशनल SP सरांनी जी सांगितली होती त्याच्या व्यतिरिक्त एक व्यक्ती ज्याचं नाव आहे रघुनाथ आव्हाड असा एक व्यक्ती आहे. ते आणि काल सांगितलेले जे 3 व्यक्ती आहेत तीच नावं गुन्ह्याच्या अनुषंगानं निष्पन्न झालेले आहेत आणि त्यापैकी 3घांना अटक केलेलं आहे. एक व्यक्ती जो आहे ज्याचं नाव आहे मारणे, चंद्रकांत मारणे, हे मात्र सध्या फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी या ठिकाणी एक गाडी देखील आणलेली आहे की नेमकी ती गाडीचा रोल काय त्याच्यामध्ये होता? ज्या गाडीतून येणं जाणं झालेलं आहे, सस्पेक्टचं ज्या गाडीतून येणं जाणं झालेलं आहे ती गाडी या ठिकाणी आम्ही आणलेली आहे आणि ती त्याचा उद्या फॅक्टची रिलेव्हन्सी प्रूव्ह करण्यासाठी किंवा पुढचं आणि मागचं जे काही भारतीय साक्ष अधिनियमानुसार ज्या गोष्टी आम्हाला तपासामध्ये गरजेच्या असतात त्या आम्ही जप्त करत असतो. सर, त्या दिवशी म्हणजे सोमवारच्या रात्री अंबिका कला केंद्रामध्ये प्रथमदर्शनी काय झालं असं तुम्हाला आता वाटतं इतका तपास केल्यानंतर? वाटतं म्हणण्यापेक्षा जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत त्यांनी जे स्टेटमेंट दिलेले आहेत त्याच्यावरून असं आहे की ते कुठलाही काही भांडण तंटा वगैरे काहीही त्या ठिकाणी नव्हतं. त्या ठिकाणी जोशमध्ये त्यांनी ते कार्यक्रम सुरू असताना त्यांनी तो फायर केलेला आहे असं समजलेलं आहे. कुणी फायर केलं सर? त्यातल्या एका व्यक्तीनं फायर केलेला आहे आणि जो व्यक्ती आहे त्याला त्या अनुषंगानं आम्ही पुढं तपासाच्या अनुषंगानं आम्ही त्याची वेगवेगळ्या गोष्टीच्या तपास करणार आहोत. ते आम्ही तुम्हाला नंतर कळवू. सर, त्या व्यक्तीचं नाव कळू शकेल? कुणी नेमकं फायर केलं? काही गुन्ह्यामध्ये दाखल केलेलं आहे? त्या व्यक्तीचं नाव आम्ही सदर जे कोणी विटनेसेस आहेत ते त्यांच्याकडून आम्ही जे त्यांनी सांगितलेले ते विटनेसेस जे आहेत ते आम्ही पकडलेले आहेत. त्यांनी फायर केलेलं आहे ते आम्ही त्यांना त्यांच्याकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर त्यापैकी कोण आहे हे आपल्याला कळेल. सर, आज तुम्ही आरोपींना कोर्टामध्ये हजर करता आहात. नेमकं किती वाजता हजर केलं जाणार आहे? आज कोर्ट टायमिंगमध्ये हजर करू आम्ही. कोर्ट टायमिंगमध्ये आम्ही आज त्यांना कोर्टासमोर हजर करणार आहोत. सर, तुम्ही तर आता असं म्हणालात की एका म्हणजे जे आम्हाला फॅक्ट सांगितले गेले त्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु त्या FIR मध्ये उल्लेख आहे का नेमकं फायर कोणी केलं त्याचं? FIR मध्ये त्या ठिकाणी उल्लेख आहे आणि त्या अनुषंगानं ज्यांनी FIR दिलेली आहे त्यांनी पुष्टी केल्यानंतर त्याबद्दल आम्ही तुम्हाला कल्पना देऊ. सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो. खरं तर पोलिसांवरती या प्रकरणाचा दबाव होता, त्यामुळं हे प्रकरण उशिरा उघडकीस आलं असं देखील बोललं जातं. या प्रकरणामध्ये पोलिसांवरती बिलकुलही दबाव नव्हता, आजही नाहीये आणि बिलकुल आजपर्यंत असा कुठल्याही पद्धतीचा काहीही दबाव आम्हाला या ठिकाणी आलेला नाही आहे आणि जाणवलेला नाही. या ठिकाणी आम्ही निष्पक्षपातीपणे या सर्व प्रोसेसेस केलेल्या आहेत. कुठलाही गुन्हा दाखल करण्यासाठी जो वेळ झाला तो रिपोर्टिंग उशिरा झाल्यामुळे झालेला आहे. म्हणजे गुन्ह्याची घटनाच आम्हाला 1 दिवस लेट समजली कारण ती कुणी समोर येऊन सांगितली नाही. त्यामुळे ते आम्हाला गुन्हा दाखल करायला वेळ झाला. अदरवाईज हा गुन्हा आम्ही व्यवस्थितपणे दाखल करून त्या ठिकाणी तपास केलेला आहे. एका आमदाराचा भाऊ याच्यामध्ये आहे आरोपींमध्ये आणि त्याच्यामुळं वरून दबाव होता
अशी देखील चर्चा आहे. नाही, आता कोण आमदाराचा भाऊ वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या लोकांच्या बोलण्याचा विषय आहे. आमच्यासाठी प्रत्येक आरोपी हा तो त्याच्या नावानुसार आम्ही तो शोधलेला आहे. तो कोण कुणाचा भाऊ आहे हा आम्ही त्या ठिकाणी ह्याचा काही आम्ही विचार केलेला नाही. जे नावं निष्पन्न झालेले आहेत, जे नावं सांगितले आहेत, ते आम्ही त्या ठिकाणी आरोपी अटक केलेले आहेत. सर, या आरोपींवरती कलम काय लावलेली आहेत आणि त्याची तरतूद काय आहे नेमकी? या आरोपींवरती भारतीय दंड संहिता म्हणजे नवीन BNS भारतीय न्याय संहिता याच्यानुसार 125 जे कलम आहे ज्याच्यामध्ये निग्लिजंट ॲक्ट, नॉट अमाउंटिंग टू हर्ट हा एक कलम लावलेला आहे आणि भारतीय शस्त्र अधिनियम 325 म्हणजे अनधिकृतरित्या शस्त्राचा वापर करणे हे एक कलम लावलेलं आहे. अशा पद्धतीनं त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. ज्यांनी फायर केलंय त्यांच्याकडे लायसन होतं सर? हा ते आम्ही आता सध्या तपासामध्ये चेक करत आहोत. ते लायसन्स्ड आहे किंवा नॉन लायसन्स्ड आहे ते आम्ही आता सध्या तपासामध्ये चेक करत आहोत. खूप खूप धन्यवाद. तर हे होते उपविभागीय पोलीस अधिकारी ज्यांनी आपल्याला या संदर्भात माहिती दिली. आज आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं जाईल. 4 पैकी 3 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. मात्र अद्यापपर्यंत एक आरोपी मात्र फरार आहे. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, ABP माझा, यवत, दौंड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.